तर किल्ला स्पर्धा 2025 यामध्ये भाग घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे आणि त्याशिवाय त्यांच्या शिक्षकांचे, पालकांचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तुम्ही सर्वजण उत्सुक असाल, की कोण पहिला आला, कोण दुसरा आला. तर ही स्पर्धा म्हणजे फक्त तुमचा नंबर नाहीये. तुम्ही ह्याच्यात भाग घेतलाय, त्यातनं मिळालेला जो आनंद आहे, हेच खूप काही आहे. आम्हाला असंही आढळलं, की ह्या स्पर्धेत गेल्या वर्षी ज्यांनी भाग घेतला होता, त्यांनी अजून जास्त तयारी करून भाग घेतलेला आहे. तर असेच तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन-नवीन किल्ले तयार करत राहा आणि ह्याच्यात भाग घेत राहा. त्याबद्दल तुमचे खूप-खूप अभिनंदन. तर आजच्या कार्यक्रमाची आपण आज सुरुवात करूया. तर यावर्षी हे आपलं किल्ला स्पर्धेचं 6वं वर्ष आहे. गेली 6 वर्ष प्रत्येक शाळा मराठी बी-एम-एमची या किल्ला स्पर्धेत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे, भाग घेत आहे. एकूण 69 हून अधिक म्हणजे 70 एक शाळांनी भाग घेतलेला होता अ, कार्यक्रमामध्ये आणि दिवाळीच्या दरम्यान त्यांनी किल्ला बनवून छान किल्ल्याची माहिती सांगितली आहे मुलांनी. छान पोशाख केलेले आहेत. तर आता आपला कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही त्यांचे व्हिडिओज पण पाहू शकता. त्या त्यांनी शेअर केल्यावरती. तर आता कार्यक्रम सुरुवात करायच्या आधी आपल्या या कार्यक्रमाला भरघोसपणे सतत आपल्याला प्रोत्साहन देणारे आपले प्रसाद पानवळकर सर, जे शाळेचे पहिल्यांदा शिक्षकही होते, आता बी-एम-एमचे प्रेसिडेंट आहेत आणि अशा उपक्रमांना ते नेहमीच आपल्याला प्रतिसाद देत असतात. तर मी प्रसाद सरांना विनंती करेल, की त्यांनी 2 शब्द सांगावे आणि त्याशिवाय अजून एक उपक्रम प्रसाद सर आपल्यासाठी घेऊन येतात आहेत, त्याबद्दल त्यांनी थोडी माहिती द्यावी. तर प्रसाद सर ओव्हर टू यू. मी शेअरिंग स्टॉप करते म्हणजे तुम्हाला शेअर करता येईल. ओके. धन्यवाद पूनमताई. सगळ्या पालकांचं, विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत. हा उत्साह आणि 6वं वर्ष आहे. खूपच आनंदाची गोष्ट आहे की आपण हे आपली संस्कृती इकडे जपतोय आणि सगळ्या मुलांना ती समजावून सांगतोय आणि त्यांनाही त्याच्यात आनंद मिळतोय. ज्या हिशोबाने हे 6वं वर्ष चालू आहे. तर सगळ्यात आधी शाळेच्या टीमचं, सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन आणि पालकांचं. राहुल सर आपले शाळेचे संचालक आहेत. त्यांच्या नेतृत्वात हे सगळे छान छान कार्यक्रम चालू असतात आणि पूनमताई तुमचंही सहकार्य आहे. तुमच्याही छान कल्पना आणि सुंदर सुरेख कार्यक्रम तुम्ही दरवर्षी घेऊन येता. तर तुमचंही मनापासून कौतुक. आणि असेच छान छान कार्यक्रम मुलांसाठी घेऊन या. त्यात मुलांची आणि पालकांची इन्व्हॉल्वमेंट असते आणि आपली धर्म, भाषा, संस्कृती ह्या ज्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या आपण नक्की पुढे देतोय याचा मला खूप आनंद वाटतोय आपल्या बी-एम-एम शाळेच्या प्लॅटफॉर्मवरून. तर खूप छान आहे. मला आपले परीक्षक आहेत पराग कानविंदे सर त्यांचंही स्वागत करायचं आहे. धन्यवाद. खरंच पूनमताई म्हणाल्या तसं एवढ्या सगळ्या एंट्रीजमधून चांगल्या शोधून काढणं हे फार कठीण काम आहे आणि लहान मुलांचे कष्ट आणि हे सगळं बघता म्हणजे मला तरी जमणार नाही असं करणं. पण पूनमताई म्हणाल्या तसं हे सगळेच विनर आहेत. आपल्याला असं 1, 2, 3 असं दाखवायचं नाही. पण तरी पण प्रोत्साहन म्हणून आपल्याला नक्कीच दाखवायला पाहिजे, की हा खूप चांगला आहे, हा सेकंड चांगला आहे वगैरे. पण परत एकदा सगळ्या मुलांचं अभिनंदन, त्यांच्या पालकांचं अभिनंदन. कारण शेवटी पालकांचाही सहभाग आहे म्हणून मुलं ते उत्साहाने करू शकतायत. तर इट्स अ टीमवर्क आणि ह्या सगळ्यांचं मला विशेष कौतुक करावंसं वाटतंय. तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. वेलकम आणि असेच कार्यक्रम आपण दरवर्षी चालू ठेवूया कार्यक्रम. तर आज दिवस खूप चांगला आहे. शिवाजी महाराजांचे किल्ले, शिवाजी महाराज हीच थीम आहे आजची. ऑफकोर्स तुम्ही बघितलं असेल मी राजमुद्रेचा टी-शर्ट घातलेला आहे. पराग सर इथे छान असा फेटा घालून आहेत. आपल्यालाही त्यांच्याकडून 2 शब्द नंतर ऐकायचे आहेत. पण शिवाजी महाराजांचा टॉपिक आहे म्हणून माझं एक जे स्वप्न होतं बरेच दिवसाचं, की आपण मराठी शाळेत आपल्या इथे शिकवलं जातं राइट भाषा आणि हे ते. आणि ऑफकोर्स आपण हे किल्ला आणि हे करून हे कल्चर करतोय. पण महाराजांबद्दल अधिक माहिती अभ्यासक्रमातून शिकणं पण आवश्यक आहे. जे जे आपल्यासारखी लोकं जी फर्स्ट जनरेशन आहेत किंवा भारतातून आलेले आहेत त्यांनी ते शिकलंय. पण माझी इच्छा होती, की पुढच्याही मुलांनी शिकावं इकडे अमेरिकेत वाढणाऱ्या, की त्यांना कळू दे, की आपले रूट्स कुठले आहेत आणि आपण कुठून आलोय म्हणजे आपले आई-वडील किंवा काय. तर त्याच्यासाठी एक मी अभ्यासक्रम म्हणजे माझं जेव्हा मी इलेक्शनला लढत होतो, तेव्हा हे एक माझं स्वप्न होतं, की शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम आपण शालेय इकडे आणावा. हे ऑप्शनल आहे. नॉट नेसेसरी की हे मॅन्डेटरी आहे. पण ज्या पालकांना इंटरेस्ट आहे, ज्या मुलांना इंटरेस्ट आहे आणि नक्कीच आपले म्हणजे ज्यांनी किल्ला केला तर हे 100% हा जो ऑडियन्स आहे तो 100% इंटरेस्टेड आहे. ह्याच्यात काही सांगायला काही
प्रश्नच नाही. तर मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला कळेल की काय काय आम्ही केलेलं आहे ते. तर सगळ्यात आधी BMMच्या वेबसाईटवर जा तुम्ही, bmmonline.org, ही जी आपली साईट आहे ती जरा वरती करतो मी. आणि नंतर BMM इनिशिएटिव्हवर जा आणि तिथे तुम्हाला मराठी शाळा दिसेल. ऑफकोर्स हे मराठी शाळेचं आपलं पान आहे आणि शाळेचे अनेक उपक्रम तुम्हाला इथे दिसतील. बालभारती वगैरे राहुल सर तुम्हाला सतत सांगत असतात बालभारतीच्या एक्झाम वगैरे. आणि ह्याच्यात तुम्हाला हिस्ट्री ऑफ द मायटी मराठाज हा भाग दिसेल. ह्याच्यात मराठ्यांचा जो पराक्रमी इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवाईपर्यंत, तर ह्याचा आपण शिकणार आहोत. आणि अगेन हा ऑप्शनल आहे, पण ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्या पालकांना इंटरेस्ट आहे, त्यांना मुलांना तुम्ही शिकवा, बोला. हे नंतर तुम्ही सवडीने वाचा. जे महाराष्ट्रात शिकलेले आहेत त्यांना आठवत असेल, मराठी माध्यमाच्या लोकांनी साधारण असं पुस्तक, इंग्रजी माध्यमाच्या लोकांनी हे पुस्तक वाचलं असेल. तर आपण हे अवांतर वाचन म्हणून करणार आहोत. ह्याच्यावर क्लिक केलं तर ती जी पीडीएफ होती, आय मीन ते जे पुस्तक होतं त्याचं पीडीएफ रूपांतर आहे इथे. तर तुम्हाला हे नक्की वाचायला मिळेल. आणि वेबसाईटवर जाऊया आपण. आणि मग ते 19 धडे आहेत शिवाजी महाराजांवर. तर ह्या प्रत्येक धड्याचे मी काही प्रश्न काढलेले आहेत आणि माझ्याबरोबर 2 जणांनी मला मदत केली, यशस्विनी गोरे आणि मिलिंद कुलकर्णी. आणि मी एक रँडमली तुम्हाला एक चॅप्टरचे 18, तर असे ते प्रश्न मल्टिपल चॉईस प्रश्न आहेत. फॉर एक्झाम्पल, प्रति शिवाजी कुणाला म्हणतात, तसे नेताजी पालकर. नेताजी पालकरांचं मुसलमान झाल्यावर नाव काय होतं, म्हणजे हे तुम्हाला अभ्यास केल्यावर कळेल. मी पटापट उत्तर इथे देतो. कुठे पाठवलं तर काबूलला. आणि नेता शिवाजी महाराजांनी काय घेतलं. फॉर एक्झाम्पल हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत आणि हे सबमिट केल्यावर तुम्हाला त्यांची उत्तरही कळतील. जर चुकीचं उत्तर दिलं तर कुठलंही ते कळेल. तर अशी वा. सगळे जवळजवळ 200च्या वर प्रश्न आहेत ह्या सगळ्या 19 धड्यांमध्ये मिळून. आणि ते झालं की तुम्हाला एक शिवछत्रपती एक्झाम घ्यायची. आता ह्याच्यात 25 प्रश्न आहेत. तुमची प्रश्नपत्रिका 50 प्रश्नांची असेल. सो बेसिकली या 200 प्रश्नामधूनच 50 प्रश्न आपण काढणार. एखाद दुसरा प्रश्न बाहेर येईल. आणि हे सॅम्पल म्हणूनही तुम्ही ती परीक्षा घेऊ शकता. आणि ही परीक्षा जेव्हा तुम्ही पास व्हाल, तर तेव्हा एक तुम्हाला छानसं असं सर्टिफिकेट मिळेल. तर हे जे सगळे प्रश्न आहेत ते मी डॉक्युमेंटमध्ये पण केलेले आहेत इकडे. आणि हे डॉक्युमेंट आम्ही आता 1-2 दिवसात वेबसाईटवर देऊ. तर बेसिकली तेच मगाचे जे प्रश्न होते ते सगळे इथे दिलेले आहेत. आणि इथे ठळक ह्याच्यात उत्तर दिलेलं आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस आहेत. इधर तुम्ही हे डॉक्युमेंट बघू शकता पटापट अभ्यास करण्यासाठी, किंवा तुम्हाला तिकडे मल्टिपल चॉईस म्हणजे आधी हे डॉक्युमेंट वाचा तुम्ही. इथे तुम्हाला उत्तरही दिलेली आहेत. म्हणजे सगळ्यात आधी धडे वाचा. आई वडिलांना सांगा धडे वाचून दाखवायला, कारण मुलांसाठी जरा ते मराठी अवघड जाऊ शकतं. तर आई वडील धडे वाचतील, मुलांना समजावून सांगतील, मुलांबरोबर हे सोडवतील प्रश्न. ठळक ह्याच्यात उत्तर दिलेली आहेत. आणि असं हे 200च्या आसपास प्रश्न आहेत. आणि सोपे आहेत बऱ्यापैकी, काहीच अवघड नाही. बऱ्यापैकी आपल्याला माहिती असतात गोष्टी शिवाजी महाराजांच्या, त्यामुळे काय फार अवघड जाणार नाही. आणि तुम्ही जर ती परीक्षा पास झालात तर तुम्हाला असं एक छानसं सर्टिफिकेट मिळेल, की ज्याच्यात हे सॅम्पल सर्टिफिकेट आहे, की हे नाव दिलेलं आहे तुमचं तिथे आणि तुम्हाला कुठली ABC ग्रेड जी मिळेल त्यानुसार. पण माझी इच्छा आहे की ज्यांना ज्यांना शिवाजी महाराजांबद्दल आदर, प्रेम आणि अभिमान आहे त्या सगळ्यांनी नक्की ह्या परीक्षेत भाग घ्या. तुमचं नक्की नॉलेज वाढेल, शिवाजी महाराजांबद्दल ज्ञान वाढेल. आणि इव्हन मी म्हणेन पालकांनाही, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर पालकांनी परीक्षा घ्यायला हरकत नाही. एक जुन्या आठवणी तुम्हालाही येतील. पालकांना सोपी जाईल एक्झाम, पण तरी काय काय प्रश्न तुम्हालाही कळतील की अरे वा, छान, म्हणजे अभ्यास थोडा अजून आपला कमी पडतोय शिवाजी महाराजांबद्दल, तर करायला हरकत नाही. सो प्लीज सहकार्य करा. हे अवांतर आहे. आपल्या BMMच्या परीक्षा, बालभारतीच्या परीक्षा या मेन आहेत. पण जसं सर्वांगीण जे आपण मार्किंग सिस्टीम आहे, की नुसता अभ्यासावर फोकस न करता एस्पेशली किल्ला किंवा इतर ऍक्टिव्हिटीज ह्या पण आता गोइंग फॉरवर्ड ह्या वर्षीपासून काउंट होणार आहेत. म्हणजे तुम्हाला जे ऍडिशनल जे मार्क आहेत, जे राहुल सरांनी ऑलरेडी सगळ्यांना सांगितलंय, तर तसंच ह्या ज्या परीक्षा आहेत
त्याच्यावरही आपल्याला मुलांना भाग घेता येईल आणि ऍडिशनल मार्क मिळवता येतील. याच्यानंतर पेशवाईवर असेल आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत रामायण महाभारत, तर असा बराच स्कोप आहे आपल्याला अवांतर अभ्यासासाठी. आणि ह्याच्यातून आपली संस्कृती, आपली भाषा आणि ह्या सगळ्याचीच ओळख होईल, हाच त्यातला गोल आहे. म्हणजे भाषा तर आपण शिकतोच, पण ह्याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आपली संस्कृती, आपले पूर्वज कोण होते यांच्याबद्दल माहिती करणं. So एवढं बोलून मी थांबवतो, जास्त वेळ घेत नाही. मला माहिती आहे मुलं सगळी वाट बघतायत. आणि बॅक टू यू पूनमताई. धन्यवाद. थँक्यू प्रसाद सर. ऍक्च्युली हे पुस्तक फक्त परीक्षा म्हणून न वाचता एक गोष्टीचं पुस्तक म्हणून जरी मुलांनी वाचलं तरी त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे चौथीला असताना आम्ही जास्त करून आवडीचा विषय कोणता असायचा तर तो इतिहासाचा, कारण त्यावेळेला आपल्याला महाराजांच्या गोष्टी शिकायला मिळायच्या. तर ह्या मुलांना पण ती तुम्ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न काढलेत म्हणजे त्याचा अभ्यास तुम्ही स्वतः परत एकदा केलेला आहे आणि तो सगळ्यांकडून करून घेताय. खरंच खूप छान आहे उपक्रम हा. आणि आपण सगळ्यांनी पण आपल्या फेसबुक पेजवर कुठेही सगळीकडे आपण हे शेअर करूया की बीएमएमच्या ह्या उपक्रमात सगळ्यांनी साथ द्या आणि सहभागी व्हा. नाहीच जमलं तर निदान ते पुस्तक तरी वाचा, है ना? नक्कीच. आणि ते सर्टिफिकेट जे पाहिलं ते आपल्या राहुल सरांनी डिझाईन केलेलं आहे. आणि मला वाटतं या सगळ्या मुलांनी ते प्राऊडली त्यांनी प्रेझेंट करावं. ते सर्टिफिकेट घरात फ्रेम करून लावण्यासारखं आहे की शिवाजी महाराजांचं सर्टिफिकेशन केलेलं आहे. एक बेसिक मला शिवाजी महाराज काय हे आता कळलेले आहेत आणि त्यांची महती. सो नक्कीच धन्यवाद राहुल. आणि नक्कीच, नक्कीच, नक्कीच. तर आपण कार्यक्रमाला पुढे जाऊया. तर सगळ्यांनी ह्या शिवछत्रपती परीक्षामध्ये सहभागी व्हा. जो 2026चा आपला प्रकल्प आहे. त्यानंतर आपले बीएमएम शाळा प्रमुख राहुल देशमुख सर, तर यांना मी विनंती करेल की तुम्ही 2 शब्द सांगा. तुम्ही व्हिडिओ ऑन केलाय की नाही माहित हो नाही हो. मला. हा. धन्यवाद पूनमताई. मी फार बोलणार नाही. मी पण सगळ्या या किल्ला स्पर्धेतल्या मुलांचं बक्षिसं आणि किल्ले पाहायला उत्सुक आहे. पण पूनमताई सातत्यानं मागचे 6 वर्ष माझ्याबरोबर या किल्ला आणि शिवाजी महाराज या विषयांवरती काम करतात आणि त्या अतिशय मन देऊन पॅशनेटली त्याच्यामध्ये काम करतात. त्याबद्दल पूनमताई तुमचे खरंच मनापासून आभार. आणि तुम्ही अशाच शिवकन्या म्हणून आमच्याबरोबर राहा. अजून आपल्याला भरपूर महाराजांचे प्रोजेक्ट्स पुढे न्यायचे आहेत. आणि पराग सर आता जॉईन झालेत आमच्या या सगळ्या उपक्रमांमध्ये, तर मला त्यांची गोष्ट ऐकायला उत्सुक आहे मी त्यांच्यासाठी. तर थँक्यू सगळ्यांना. धन्यवाद. आणि अजून एक, छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रसाद सर, मला तुमचा टी शर्ट आवडला, पण अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे ना पूर्ण तो स्नो स्ट्रॉम आहे आज. तर इतकी थंडी आहे इथे की आम्हाला जॅकेट घालूनच बसावं लागतंय. पण मला तुमचा टी शर्ट नक्कीच आवडला. धन्यवाद. इथे 73 डिग्री आहे, 73. या दक्षिणेला, दक्षिण नका ना दिग्विजयला सांगू, या तुम्ही. प्लीज नका सांगू. नक्कीच. तर आता आपण रिझल्टला जाण्याआधी अजून एक घोषणा आहे की 13 जानेवारी 2026 रोजी गोष्ट पानिपतची हा अजून एक इतिहासाचा कार्यक्रम आपण घेऊन येतो आहोत. पानिपत चे जे युद्ध झालं त्याबद्दल इतिहास संशोधक श्री मनोज दानी यांनी लास्ट इयर पण आपल्यासाठी कार्यक्रम केला होता. यावर्षी पण ते खूप छान माहिती देतात आहेत. ज्यांना पण इतिहासाची आवड असेल तर त्यांनी कृपया हा प्रोग्राम अटेंड करा. ह्याचे डिटेल आपण नंतर पण सांगू, पण आता जस्ट ह्याची संधी साधून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकच मिनिटं सो पूनमताई. मनोज सरांबद्दल मी सांगतो. मनोज सर स्वतः इतिहास संशोधक आहेत. त्यांनी अनेक कागदपत्रांचा शोध लावलेला आहे. शोध नुसते वाचले नाहीयेत. अनेक चित्रांचा शोध लावलेला आहे जी पानिपताशी संबंधित आहेत. त्यांची स्वतःची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत पानिपतावरची. अज्ञात पानिपत नावाचं त्यांचं पुस्तक आहे. तर मागच्या वर्षी जे आले होते त्यांना तुम्ही विचारा, किंवा आपल्याकडे त्याचे काही रेकॉर्डिंग फोटो असेल तर आम्ही शेअर करू. त्यांनी ऍक्च्युअल मॅप्स आणले होते पानिपताचे, म्हणजे ऍक्च्युअल तिथले जे युद्धात त्यातले काही वापरले होते आणि ते त्याच्या पद्धतीने सांगत होते. तर हे अमेझिंग सेशन असतं. ज्यांना इतिहास आवडतो नक्की सेशन अटेंड करा तुम्ही हे. आणि हे एक्झॅक्ट आपण आदल्या दिवशी ठेवलेलं आहे. ज्या दिवशी युद्ध झालं ना त्याच्या आदल्या दिवशी आपण हे ठेवलेलं आहे सेशन. थँक्यू पूनम. नक्कीच. गेल्या वर्षी मनोज सरांनी आपल्याला जो
करार झाला होता शिवाजी महाराजांचा किल्ल्यांच्या बद्दलचा. तर ते पत्रक जे आहे ते पण दाखवलं होतं. कुठे ठेवलंय, कशा पद्धतीने आहे, त्याच्यावरती कशी हस्ताक्षरी महाराजांनी केली. तर खूपच छान असं ऐतिहासिक पूर्वक आणि खूप छान गोष्ट असल्यासारखं आपल्याला वाटतं. तर तुम्ही नक्की जॉइन करा. आवडेल तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम करायला. सो आता वळूया आपल्या किल्ला स्पर्धेच्या जजमेंटसाठी. परीक्षकांची ओळख करून देण्याच्या आधी मी गुणदान कशा पद्धतीने केलेलं आहे ते सांगते, की ह्या गुणदानामध्ये आपण 5 विजेता ठरवलाय आणि 1 उत्तेजनार्थ काढलेला आहे किल्ला. तर गुणदान कशा प्रकारे दिले, जर तुम्ही सहभाग घेतला असेल, कशा पद्धतीने घेतलाय त्यावरती 10 गुण आहेत. निवेदन मुलांनी कसं केलेलं आहे, कशा पद्धतीने सांगितलंय त्यासाठी 10 गुण दिलेले आहेत. कोणते साहित्य वापरलंय, कशा पद्धतीने टाकाऊपासून टिकाऊ केलेली आहे रचना, त्याबद्दल 10 गुण आहेत. किल्ल्याचा आकार, रचना ह्याच्यावरती आणि बाकीची जी माहिती सांगितलीत त्याप्रमाणे 10-10 गुण आपण मुलांना दिलेत आणि त्यानुसार आजचा रिझल्ट आपण घोषित करणार आहोत. तर हे घोषित करण्यासाठी आज आपल्याला लाभलेले परीक्षक आहेत श्री प्रकाश कानविंदे. तर सर्वप्रथम मी त्यांना पिंग करते स्क्रीनवरती. ओके. सर पराग सर, तुमचं खूप खूप स्वागत आजच्या कार्यक्रमात. तर मुलांनो, आज आपल्याला हे किल्ला स्पर्धेसाठी आपल्यामध्ये जे खास पाहुणे आलेत श्री पराग कनविंदे, ज्यांना सगळेजण पीके म्हणून ओळखतात. तर पीके काकांना ना लहानपणापासून नाटक, अभिनय याची खूप आवड आहे. म्हणजे ते ऍक्टिंग आणि ड्रामा खूप लहान असल्यापासून करत होते. ते फक्त ना 7 इयर्सचे होते, 7 वर्षाचे. त्यावेळी त्यांनी ऍक्टिंग सुरू केली. आणि 10 वर्षाचे असताना त्यांनी एक नाटक दिग्दर्शित केलं. म्हणजे डायरेक्ट केलं एक नाटक आणि त्यासाठी त्यांना प्राइझही मिळालं. म्हणजे बघा किती लहान असल्यापासून ते रंगमंचाशी एकरूप आहेत. आणि याशिवाय ते बरेचसे टीव्ही शोज, मूव्हीज आणि स्टेज प्लेमध्ये इंडियामध्ये त्यांनी काम केलंय. त्याशिवाय अमेरिकेतही त्यांनी काम केलेलं आहे. बरीचशी लहान मुलांसाठी असणारी नाटकं पण त्यांनी सादर केलेली आहेत. त्यांना गाईडन्स करतात ते त्यासाठी. आणि पी.के. काकांनी ना कला सन्मान नावाची नाट्यसंस्था सुरू केली आहे आणि या संस्थेतून ते अनेक छान-छान, छोटी-छोटी नाटके सादर करत असतात. मुलांना आणि मोठ्यांनाही नाटकाची आवड निर्माण करतात. आपल्या मराठी भाषेची आवड निर्माण करतात. गेल्या वर्षी बीएमएम शाळाचा जो प्रकल्प होता अभिवाचनाचा, शिवपारायणाचा, त्यातून आपल्याला पी.के. सरांसारखे रत्न सापडलेले आहे आणि इतिहासाचा पण त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे. म्हणजे वाचनाच्या वेळी पण ते खूप छान-छान गोष्टी सगळ्यांना सांगत होते आणि आज आम्हाला असं वाटतं, की त्यांनी तुम्हाला पण एक छान अशी छोटीशी गोष्ट सांगावी. तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपल्या अशा अष्टपैलू सरांचे स्वागत करावे. पराग सर, पी.के. सर. नमस्कार. हा तर सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं आणि BMMचं सुद्धा आभार. ही मला संधी दिली म्हणण्यापेक्षा हा एक अ, तुमचा एकंदर सहभाग बघितला तर संधीपेक्षा हे एक धर्मसंकट होतं असं म्हणायला लागेल. एवढ्या Yes. मुलांचा त्याच्यात सहभाग होता आणि यातून लोक निवडायची आणि एकापेक्षा एक जसं जसं मी बघत जातो त्यांची निवेदन त्याचं प्रेझेंटेशन, तो अतिशय कठीण प्रकार होता सगळ्यांचं करणं. तर थोडंफार मला सांगावं असं वाटतं. एक तर सुरुवातीलाच प्रसाद सरांनी सांगितलं तसं मला स्वतःला ही परीक्षा घ्यायला खूप आवडेल या शिवाजी महाराजांवर. कारण एकतर मराठी म्हटल्यावर आपलं शिवाजी महाराजांबरोबर खास एक नातं असतं आणि त्यातून शिवचरित्रातच खूप वेगवेगळी पात्र अशी होती की जी अभ्यास करण्यासाठी होती. अनेक लोकांना आवडत नाही पण मला स्वतःला औरंगजेब हे पात्र खूप आवडतं. अतिशय अभ्यास करण्यासारखं पात्र आहे ते. कारण अनेक गोष्टी आपण म्हणतो औरंगजेब वाईट, पण औरंगजेब आणि शिवाजी यांचे
नातं जे होतं किंवा औरंगजेब आणि संभाजी महाराज यांचं जे नातं होतं खूप अभ्यास करण्यासारखं आहे. खास करून हे मुलांना नाही कळणार पण मोठ्यांना खूप कळण्यासारखं आहे की आपल्या शाहू महाराजांना शाहू हे नाव औरंगजेबाने दिलं होतं आणि खूप अभ्यास करण्यासाठी नातं आहे ते त्यांचं. 27 वर्ष तो माणूस महाराष्ट्रात राहिला, झगडला. आपण आपल्याला शिवाजी महाराजांचं एवढं अप्रूप का, महाराष्ट्राबाहेर हे अप्रूप आहे का, तर एक विचार करावा असं वाटतं की आपण आपल्या सगळ्यांना इंग्रजांचा इतिहास खूप माहिती आहे. इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. परंतु विचार करा की मोगलांनी आपल्यावर 300 वर्ष राज्य केलं, दुप्पट काळ इंग्रजांपेक्षा. आणि ह्या सगळ्याला तोंड देत उभा राहिला एकच शिवाजी. अगदी मोगलांपासून इंग्रजांपर्यंत सगळ्यांना त्यांनी तोंड दिलं. आणि आपण आता जसं म्हटलं की पानिपतची लढाई आपल्याला माहिती आहे, ती 18व्या शतकातली पानिपतची लढाई माहिती. परंतु मोगल साम्राज्य अमेरिकेत नाही, हिंदुस्थानात स्थापन झालं ते पानिपतच्या लढाईमुळेच स्थापन झालं. 1526 साली जी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतची लढाई झाली, तेव्हा हे मुघल साम्राज्य हिंदुस्थानात आलं आणि त्यातून पुढे जवळजवळ 1857 पर्यंत. आता तुम्ही पाहिलं, सगळ्या पालकांना आणि माझी विनंती आहे आणि सगळ्या मुलांना सांगा की बाबरापासून बहादूर शाह दुसरा याच्यापर्यंत मुघल सम्राटाची फॅमिली ट्री समजावून सांगा की याच्यात शिवाजी महाराज कुठे बसले. की बाबरपासून औरंगजेबापर्यंत 6 सम्राट होऊन गेले, जवळजवळ 150 वर्ष. आणि पुढच्या 100 वर्षात 12 सम्राट झाले, जे बहादूर शाह पर्यंत, की 1857 साली बहादूर शाहला जेव्हा इंग्रजांनी बाहेर काढलं तेव्हा मुघल साम्राज्य संपलं. आणि खूप चांगला इतिहास आहे तो समजण्यासारखा, की त्याच्यातून आपल्याला कळतं की शिवाजी महाराजांचं महत्व काय होतं. एवढ्या मोठ्या सत्तेला एका माणसाने साथ देणं. तर ठीक आहे, म्हणजे मी पूनमताईंना आणि राहुल सरांना पण सांगणार आहे की मी शिवाजीबद्दल बोलायला लागलो की मी खूप वाहवत जातो, त्यामुळे खूप वाहवत गेलो तर कुठेही मला थांबवा. आज अतिशय चांगला प्रतिसाद आहे. आय नेवर थॉट आय वुड कम्पीट विथ टेलर स्विफ्ट, पण आता एबीसीवर टेलर स्विफ्टचा शो चालू आहे, एंड ऑफ द एरा. त्यामुळे सगळ्या मुलांचं अभिनंदन आणि थँक्यू की टेलर स्विफ्टचा शो सोडून तुम्ही इथं आलात. आपण पटकन असं आवडू म्हणजे तुम्ही टेलर स्विफ्टचा शो पुन्हा पाहू शकाल. तर ही प्रतिस्पर्धा आली, स्पर्धा किल्ल्यांवर, खूप चांगला उपक्रम त्याच्यावर. आणि जवळजवळ माझ्याकडे 17 किल्ले आले जजिंग करण्यासाठी, व्हॅल्युएट करण्यासाठी. आणि 17 किल्ले मी जवळजवळ गेलं 3 आठवडे त्या युट्यूबवरच्या व्हिडिओ पाहतोय. आणि या आठवड्यात तर मी व्हिडिओज एकंदर गुण देऊन लाईनअप केल्या की हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. त्याच्यानंतर मी स्वतःच पुन्हा पाहिल्या की हा पहिला आणि दुसरा का, की 2 पहिले का नाहीत, किंवा एवढं कठीण काम होतं ते की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कुठे 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 बघून त्याच्यातले. तर एकंदर बघितलं, साधारण पाहिलं आपण, किल्ल्यांकडे येतो. मला सगळ्या मुलांसाठी एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे आपल्या शिवाजी महाराजांबद्दल, आणि मुलांना आवडेल ती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ 1665 साली जेव्हा मिर्झाराजे जयसिंग शिवाजी महाराजांना काबीज केलं आणि तेव्हा औरंगजेब सम्राट होता आणि पुरंदरचा तह झाला. अनेक किल्ले मुघलांना दिले गेले, औरंगजेबाला दिले गेले. आणि सगळ्या मुलांना याचा खरं तर अचंबा वाटायला हवा की संभाजी महाराज जेव्हा फक्त 9 वर्षाचे होते, सो आपल्या मुलांना मराठी कळतं याचा मला खूप खरं तर अभिमान आहे. शाळेत मुलं शिकतात मराठी आणि त्यांना अस्खलित या किल्ल्यांच्या स्पर्धेत जाणवलं की अस्खलित मराठी बोलतात. परंतु लहान मुलं कोण असतील त्यांना ज्या मराठी येत नसेल, तर सांगतो की संभाजी वॉज ओनली 9 years old at the time and he was held as a political hostage. हे आत्ताच आपण पाहिलं, आपण आता सगळ्या मुलांना माहिती आहे की गेल्या 2 वर्षात
काय झालं इस्रायलमध्ये, तर तो विचार करा. आणि संभाजी महाराज 9 वर्षाचे होते तेव्हा त्यांना राजकीय ओलीस म्हणून ठेवलं गेलं होतं, की मिर्झाजे जयसिंगांकडे संभाजीनं पाठवलं की शिवाजीने तह केलाय, तहाची कलमं शिवाजी महाराज पाळतील की नाही याची हमी म्हणून संभाजी महाराज पॉलिटिकल हॉस्टेज म्हणून औरंगजेबाकडे गेले होते. ही किती भयंकर प्रसंग होता तो. सगळ्या पालकांनी विचार करावा की तुमची मुलं आज अशीच आहेत, याच वयाची आहेत, 9 वर्ष ±5. विचार करा, तुमच्यापैकी एखाद्या मुलाला पॉलिटिकल हॉस्टेज म्हणून कुठे पाठवायचं झालं, कोणाची तयारी होईल. आणि शिवाजी महाराजांनी पुढचा विचार करून ही रिस्क सुद्धा घेतली. त्यानंतर ते आग्र्यामध्ये संभाजी बरोबर ते जॉईन झाले. संभाजी मिर्झा राजांनी आपला शब्द पाळला. संभाजी राजांच्या केसांना अजिबात धक्का लागला नाही. शिवाजी महाराजांना आग्र्यावर जेव्हा कैद झाली मुलांनो, तेव्हा आपल्याला सगळ्यांना ताजमहाल माहिती आहे कुठे होता. ताजमहालाच्या जवळजवळ पश्चिमेला 5 मैलावर मीना बाजार, तिकडे एक कोठी आहे आग्र्यामध्ये. तिथे औरंगजेबाने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना याला ठेवलं. आणि तुम्ही विचार करा, आता तुम्ही समरमध्ये काय करता, समर कॅम्प चालू असतात, काय चालू असतं. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज संपूर्ण समरमध्ये मे महिन्यापासून ऑगस्टमध्ये, म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट 4 महिने झाले. तुमचा संपूर्ण समर मे मध्ये चालू होतो आणि ऑगस्टमध्ये पुन्हा शाळा होतात, बरोबर. तर या संपूर्ण उन्हाळ्यात हे दोघं जण तिकडे कैदेत होते. हा विचार करा, म्हणजे तो 1666चा उन्हाळा त्यांनी तसा घालवला कैदेत. आणि मग त्यातून कल्पना निघून शिवाजी महाराजांनी सोंग घेतलं की आपल्याला आजार पडलाय. आणि तिथून ब्राह्मणांना आणि शेतकऱ्यांना मिठाईचे देणगी द्यायला सुरुवात केली. आणि तिथून त्या पेटाऱ्यामध्ये बसून ते निघाले. पेटाऱ्यामध्ये बसून निघाले आणि त्यानंतर आग्र्यापासून मथुरेपर्यंत आले. आता आग्र्यापासून मथुरा म्हणजे साधारण नॉर्थ वेस्टला आग्र्यापासून जवळजवळ एक 40 मैलावर आहे. तिथपर्यंत वाटचाल करून आले. मागे मोगलांचे सैनिक लागलेले आणि त्यांना बातमी आली की मोगलांचे सैनिक शोध करतायत एक 40-50 वयाचा माणूस आणि त्याच्याबरोबर एक 9-10 वर्षाचा मुलगा. आणि बहिर्जी नायकांनी त्यांना सांगितलं शिवाजी महाराजांना की महाराज, तुमच्याबरोबर संभाजी महाराज आहेत, ही सगळ्यात मोठी लायबिलिटी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांना वेगळं केलं पाहिजे. आता विचार करा, तुम्ही जेव्हा व्हेकेशनवर जाता तेव्हा तुम्ही स्वतः मुलं हरवलात तर तुम्हाला किती भीती वाटेल. आणि याच्यात संभाजी महाराज 9 वर्षाचे असताना शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला की त्यांना मथुरेला एका ब्राह्मणाकडे ठेवायचं. मला आठवतंय, मी संभाजी महाराजांची भूमिका केली आहे, शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे आणि औरंगजेबाची भूमिका केली. पण सगळ्यात माझ्या लक्षात वाक्य राहतं संभाजी महाराजांचं की आबासाहेब, तुम्ही मला मागे तर ठेवणार नाही. हे वाक्य ऐकलं की प्रेक्षकांच्या काळजात धडकी भरते आणि डोळ्यातून अश्रू येतात. 9 वर्षाचा मुलगा विचारतोय आपल्या बापाला की आबासाहेब, तुम्ही मला मागे तर ठेवणार नाही. आणि अशा परिस्थितीत त्यांनी त्याला मागे ठेवलं. पण त्याच्याचमुळे शिवाजी महाराज आग्र्याहून निघू शकले आणि पुढे महाराष्ट्राच्या वाटेवर लागण्यापूर्वी कवी कलशाच्या मदतीने शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांची पुन्हा भेट झाली आणि दोघं जण एकत्र येऊ लागले. ही छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची होती की विचार करा, त्या माणसाने किंवा दोघांनी बाप लेकांनी किती महाराष्ट्रासाठी बलिदान केलं आणि रिस्क घेतली, आपल्या आयुष्याची रिस्क घेतली की कुठल्याही क्षणी गर्दन मारली जाईल मुसलमानांच्या हातात, मोगलांच्या हाती लागलो तर. एनिवेज, तिथून आपण आजच्या स्पर्धेवर येऊया. सांगितलं त्याप्रमाणे या वर्षी माझ्याकडे जवळजवळ 17 किल्ले आले आणि ह्या 17 किल्ल्यांची जी स्पर्धा करायची, व्हॅल्युएशन करायचं, हे खूप कठीण काम होतं. या सगळ्या किल्ल्यांमध्ये सगळी मुलं जर पाहत आहेत, मला सांगा की एवढे आपल्याकडे किल्ले होते, जवळजवळ
बरेच किल्ले शिवाजी महाराजांकडे होते. या सगळ्या किल्ल्यांमधून सर्वात जास्त कुठला किल्ला लोकांनी बनवला असेल, सगळ्या मुलांनी बनवला असेल? कोणाचा गेस आहे? आपल्या ह्याच्यात इधर ऑडिओ ऑन करून सांगा किंवा छोटस मेसेज टाका. कोणाला वाटतं कुठला किल्ला? हा, ह्याचा राधाचा राधा हात वरती आहे. प्रतापगड कुठला? प्रतापगड, बरोबर, परफेक्ट. तन्वीनी पण मेसेज टाकलाय प्रतापगड म्हणून, येस, म्हणजे गेस केलेला मी आहे. सुद्धा मेसेज टाकला प्रतापगड. सो बरोबर, सगळ्यात जास्त या सत्रामध्ये प्रतापगड हा सगळ्यात जास्त पॉप्युलर किल्ला होता. प्रतापगडाच्या नंतर राजगड, रायगड, जी शिवाजी महाराजांची राजधानी, रायगड आणि सिंहगड, हे दोन्ही नेक टू नेक होते. आणि त्यानंतर आले बाकीचे किल्ले, की सिंहगड आला, मग शिवनेरी आला. आणि त्यामुळे आता तुम्हाला कल्पना आली असेल की प्रतापगड सगळ्यात जास्त आला, त्यामुळे माझं काम आणखीन कठीण झालं की एवढे प्रतापगड आहेत, कोणाचा प्रतापगड सगळ्यात प्रताप गाजवणार, हे काम जास्त अवघड झालं. तर साधारण माझं लक्ष होतं, आणि आपल्याला गुण कसे निवडायचे त्यांनी सांगितलं होतं, पण माझं साधारण लक्ष होतं की अनेक गोष्टींकडे, की मुलांनी जास्तीत जास्त सहभाग कुठे घेतलाय. पालकांनी मार्गदर्शन करणं हे अभिप्रेत आहे, मुलांच्या वयावर अवलंबून वगैरे, पण मुलांचा जास्तीत जास्त सहभाग कुठे आहे. मग तो सगळ्यातच आला की त्याचं डिझाईन करायचं किल्ल्याचं. ते डिझाईन करताना मी स्वतः गुगलवर प्रत्येक किल्ल्याचं चित्र पाहिलं, की प्रत्यक्षात किल्ला कसा दिसतो आणि ह्याने डिझाईन कसं केलंय, हे दोन मी कम्पेअर केले. त्यातून साहित्य वापरलं. ते आता साहित्य वापरणं हे कुठलं आहे, की त्यांनी संपूर्ण फ्रॉम स्क्रॅच वापरलं की एक्झिस्टिंग साहित्य वापरलं, किंवा ते साहित्य जे वापरलं ते मुलांनी स्वतः केलं की जास्त करून पालकांनी मदत केली, किंवा साहित्य वापरलं ते मुलांना उचलण्यासारखं आहे की नाही स्वतः, ह्या गोष्टींकडे माझं लक्ष गेलं. आणि मग निवेदन आलंच, किल्ल्यावरची माहिती आली. किल्ल्याची नुसतीच माहिती नाही, तर ऐतिहासिक माहिती, महाराजांना त्यावेळी स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स काय होता त्या किल्ल्याचा ते आलं. भौगोलिक माहिती आली, हा कुठे आहे आणि त्याचं आत्ता महत्व काय आहे या किल्ल्याचं. तर ह्या सगळ्यांशी हा सगळा निकष लागला. आणि निकष लागला की हा मुलांनी स्वतः किल्ला, पार्टिसिपेशन कोणाचं होतं, किती होतं, काय होतं, यावर सगळे मार्ग आले. तर सांगितलं त्याप्रमाणे हे काम खूप कठीण होतं. 5च नंबर निवडायचे होते, पण मला राहुवेना, त्यामुळे मी एक उत्तेजनार्थ बक्षीस त्यात निवडलं. आपण त्यापासूनच सुरुवात करूया. आणि मी माझ्या नोट्स सुद्धा बाजूला काढून ठेवणार आहे, आणि पूनमताई तुम्हाला त्या सगळ्यांचे फोटो दाखवतीलच. परंतु उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून प्रतापगडच्याच एका किल्ल्याची निवड झाली. ते आपल्या कोलंबस इंडियाना मराठी मंडळ, जीवा शिवा ग्रुप, 2 छोटे कलाकार, 2 छोटे मावळे यात होते. आणि अनय चौधरी आणि आयन गुलवे हे दोघे होते. तर या दोघांच्या वयामुळेच पहिल्यांदा मी खूप इम्प्रेस झालो की हे 2 छोटी मुलं आहेत, एवढी छोटी मुलं आहेत, आणि हे एवढं काम करतायत. आणि कठीण आहे प्रतापगड दाखवणं, पण त्यांनी प्रतापगड दाखवला. त्यांची माहिती प्रतापगडाची खूप होती. डिझाईन किल्ल्याचं सुंदर होतं, फायनल प्रॉडक्ट सुंदर होता. त्यामुळे खूप त्याच्याबद्दल वाटलं मला. या मुलांनी एक उत्तम कल्पना वापरली, ती म्हणजे प्रतापगडाच्या अवतीभोवती त्यांना जी झाडी दाखवायची होती. तर अनेक मुलांनी अनेक बाकीच्या किल्ल्यांमध्ये मी पाहिलं की त्याच्यात त्यांनी असं टर्फ ग्रास लावतं, आर्टिफिशियल ग्रास लावलं. ह्या 2 मुलांनी कल्पना काढली की आपण खरंच त्याच्यावर गवत उगवू का नाही. या कल्पनेचा खूप गंमत वाटली मला. आणि त्यांनी खरोखरच बिया पेरल्या, आणि त्यातून ते गवत उगवलं त्यातून, आणि ती खरी खरी झाडी तिकडे निर्माण केली त्या मातीमध्ये. याचं खूप कौतुक वाटलं मला. आणि त्यांचं वय आणि हे सगळं लक्षात घेऊन, त्यांची इन्फॉर्मेशन किल्ल्याबद्दल लक्षात घेऊन,
मला वाटतं त्या मुलांना नक्की स्कोप आहे. आता हे आपलं 6वं वर्ष आहे. पुढल्या आणखीन 2-3 वर्षात पहिल्या पाचांमध्ये येण्याची ह्या मुलांची तयारी आहे. यानंतर वळूया आपण 5व्या किल्ल्याकडे. 5वा नंबरचा किल्ला आपल्याला मिळाला. अगेन हा 5वा किल्ला म्हणजे मी म्हटलंच की बरेच वेगवेगळे किल्ले आले. याच्यात मला एक अनोखा किल्ला दिसला की ज्याचं विशेष बाकी कुठे उल्लेख झाला नव्हता. तर हा किल्ला होता तो जिंजीचा किल्ला. आणि जिंजीचा किल्ला होता कनेटिकटच्या मराठी शाळेच्या रॉकी हिलचे मराठे यांनी. आणि पूनमताई तुम्हाला त्यांची नावं दाखवतीलच स्क्रीनवर. त्यांची किल्ल्याबद्दलची माहिती अतिशय चांगली होती. किल्ल्याचं डिझाईन छान होतं. त्यांचा फायनल प्रॉडक्ट तर सुंदरच होता, अप्रतिम फायनल प्रॉडक्ट. हा रेडीमेड बरंचसं मटेरियल होतं. अनकॉमन किल्ला होता. जिंजी किल्ल्याचं स्ट्रॅटेजिक महत्व जे आरमारच्या दृष्टीने होतं ते या मुलाने सांगितलं. आणि मुलानं तुम्हाला माहिती की नाही मला माहिती नाही, परंतु जिंजी किल्ला जेव्हा शिवाजी महाराज गेले, जेव्हा संभाजी महाराज गेले आणि राजाराम महाराजांची जेव्हा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला, आणि तुम्हाला माहितीच आहे राजारामांबरोबर ताराबाई, स्वराज्य संरक्षण ज्याला म्हणतात, त्यांनी जिंजी किल्ल्याचं खूप महत्व जाणलं आणि जवळजवळ म्हणजे राजारामांना जिंजी किल्ल्यावर सुरक्षित ठेवलंच आणि स्वराज्याचं संरक्षण केलं. हे जिंजी किल्ल्याचं महत्व आहे. यानंतर आपण 4थ्या किल्ल्याकडे ह्या येऊया. शाळेचे कोणी विद्यार्थी आहेत का? म्हणजे आपण त्यांना पिंग करू शकतो किंवा आता ह्याच्यावर असतील तर म्हणजे त्यांचं हो. अभिनंदन करून पुढे जाऊया. आणि उत्तेजनार्थ पैकी हात वरती केला तर आम्हाला कळेल की कोणी आहे म्हणून, म्हणजे आता उत्तेजनापैकी अटेंड मी पाहिले ते आर्यन गुळवे आणि अनय चौधरी दोघंही होते. हे रॉकी हिल्सचे येस. मावळे कोणी आहेत का मला नाही, आपण त्यांना पिंग करूया म्हणजे हे सगळ्यांना आर्यन कळेल की गुळवे कोण कुठले चिमुकले होते. अरे किती छान तुम्ही ड्रेस घातला होता, खूपच गोड दिसत होता तुम्ही दोघं पण, आणि खूप छान माहिती सांगत होता. मी पण पाहिला तुमचा किल्ला, आणि ते गवत पण किती असं छान होतं, असं लुसलुशीत छान बनवलं होतं तुम्ही. खूप सुंदर. थँक्यू. वेलकम, एक दोघांनी कोणीतरी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पूनमताई एक दोघांनी कोणतरी वर केले. हा, मी तेच त्यांचे व्हिडिओ बघतीये. कोणाचे ऑन करा जे असतील दुसऱ्या शाळेतली मुलं आता. शीतल आणि वीणा पाटील आहेत दोघं. हा, शीतल दिसली मला. शीतल आहे. वीणा पाटीलचा व्हिडिओ ऑन नाहीये. हा, माझा लॅपटॉपला इश्यू आहे कॅमेराचा, त्यामुळे ऑन नाही करू शकत आहे. ओके, पण प्रणव आहे. रॉकी हिल स्कूल. रॉकी देवांश हिलचे आहेत. पाठक आहे. देवांश अरे वा, पाठक आहे. छान छान. मी बघते कोणाचे व्हिडिओज ऑन आहेत, मी त्यांना ऍड करतेय. येस, आले का सगळे? अरे वा, अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. खूप छान केला तुम्ही किल्ला. आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एकदम जोरदार होतं तुमचं. खूपच सुंदर. थँक्यू. अभिनंदन अभिनंदन. आणि पुढच्या वर्षी पण असे छान छान तुम्ही किल्ले बनवा. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स. चालेल, आपण आता पुढच्या त्याच्यानंतर कोणाचा आहे तो बघूया. एक सेकंद. आता 4था नंबर आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे मला अभिमान खर तर वाटतोय की आपल्याकडे फक्त अमेरिकेतूनच नाही परंतु सगळीकडून जगभरातून आले. म्हणजे हाँगकाँगच्या एका मंडळाने पाठवलं आपल्याला आणि कॅनडातल्या 1-2 मंडळांनी पाठवले होते. तर संपूर्ण जगभर हा प्रोजेक्ट चालू होता सगळ्या शाळांमध्ये. तर हे 4था क्रमांक आहे ह्या कॅल्गरीतले मावळे. आणि तो पुन्हा एक असाच वेगळा किल्ला आहे की जो फारसा ऐकण्यात येत नाही, त्याच्यामुळे माझं आणखीन जास्त त्यांच्याकडे लक्ष घेतलं गेलं. परंतु नुसतं वेगळा किल्ला आहे म्हणूनच लक्ष नाही, पण त्या लोकांनी खरोखरच खूप अतिशय सुंदर तुंग किल्ला, कठीणगड किल्ला, त्याची खूप माहिती चांगली दिली. तो कठीणगड का होता आणि त्याचा स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट काय होता
त्याचं डिझाईन सुद्धा त्यांचं सुंदर होतं, फायनल प्रॉडक्ट त्यांचा सुंदर होता. तोही असाच अनकॉमन किल्ला होता आणि तो केला कॅल्गरीतले मावळे, वरद पोंक्षे, गार्गी पोंक्षे, चैत्रा देशपांडे, शुभा देशपांडे आणि श्रीश झाडे या मुलांनी केला होता तो किल्ला. कोणी आहे का कॅलेगरी मराठी शाळेचे आता अवेलेबल? तुमचे व्हिडिओज ऑन करता का आणि हात वर करा. मला माहिती नाही. मी नूतन मोरे, हे कॅल्गरी आम्ही मराठी आहोत. शाळा प्रिन्सिपल. हे आहेत आले. आहेत अरे वा, आले आले. आले. बोला बोला. आहोत छान, आहोत. ओके, ओके, तुमचा छान व्हिडिओ छान. ऑन करा. छान. म्हणजे मी तुम्हाला पिंग करेल, सगळ्यांना दिसतील तुम्ही. छान छान छान. चिमुकली सगळी बच्चा पार्टी लास्ट टाइम पण तुम्ही मला वाटतं केला होता किल्ला. येस येस. येस, हो आणि सेम. त्यापेक्षा ह्या वेळेला अजून छान तयारी केली सगळ्यांनी. खूप मस्त छान होते मागच्या किल्ले वेळेला तुमचे. आमची टीम छोटी होती, आता यावेळेस जरा अजून यावेळेस मोठी हा, मोठी नाही झाली. तुमचे केलेलं मावळे आहे. वाढलेत आता सगळे. येस. खूप छान. असंच सगळ्यांना इतिहासाची माहिती मिळते. आणि प्रत्येकाने आता प्रसाद सरांनी आपल्याला सांगितलं ना, जसं इतिहासाचं पुस्तक वाचायचंय तर ते स्टोरी बुक तुम्ही रीड करा. मराठीत पण आहे ते स्टोरी बुक, इंग्लिश मध्ये पण आहे. ओके, नक्की करा. प्राऊड ऑफ यू गाईज. व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन. चालेल, मी आता दुसऱ्या किल्ल्याकडे जाऊया आपण. म्हणून कोणीतरी हात वर केलाय, अपर्णा म्हणून. ओके, अपर्णा व्हिडिओ ऑन नाहीये का? नाही आम्हीच होतो कॅल्गरीचं तेव्हा रेस केला बरं. होता. ओके ओके ओके, येस. चालेल ओके. चालेल. थँक नाही यू. म्हणजे मुलं असतील तर ओके, तो त्यांना मी याच्यानंतर हायलाइट करू. हम्म. याच्यानंतर तिसरा नंबर. आता हे खरं तर सांगायचं म्हणजे मी म्हणतोय 5वा नंबर, 4था नंबर, 3रा नंबर, परंतु गुणसंख्या बघितली तर 3रा, 4था, 5वा अगदी नेक टू नेक होते. 1-2 मार्काचाच फरक यांच्यात. त्यामुळे ह्यांची निवड करणं खूप कठीण गेलं मला सगळ्या. तर त्यामुळे म्हणजे समजा कोणाचा 4था नंबर आहे म्हणून ते 3ऱ्यापेक्षा फार मागे होते असं नाही, की थोड्याफार गोष्टींची ऍडजस्टमेंट करून पुढच्या वर्षी तुम्हाला 1-2 कॅटेगरीज वरती जाता येईल एवढं मला नक्की वाटतंय. तर 3रा नंबरचा किल्ला होता तो प्रतापगड किल्ला. अनेक प्रतापगड किल्ल्यांमधला हा प्रतापगड किल्ला त्याने माझं जास्त लक्ष वेधून घेतलं. हा प्रतापगड किल्ला होता अल्बेनी महाराष्ट्र मंडळाचा आणि त्याच्यात अर्जुन कुलकर्णी, मीरा साने अशी मुलं होती. आता या किल्ल्यांमध्ये खरं तर पाहायचं झालं तर अनेक मुलांनी सहभाग घेतला होता आणि अनेक पालकांनी सहभाग घेतला होता. हे त्या किल्ल्याचं महत्व. आणि जे एक पालक होते ज्यांनी त्याच्यात लीड घेतला होता की मुलांना शिकवायचं कसं, तर सुरुवातीला मला दिसलं की ते शिकवत आहेत मुलांना. एकदा त्यांनी सांगितलं आणि देन द किड्स टूक ओव्हर. या गोष्टीचा खूप मला अभिमान वाटला की त्यांनी ही डिड नॉट कंटिन्यू. मुलांनी घेतलं काम सगळं हातात आणि बाकीच्या मुलांनी सगळं केलं. प्रतापगडाबद्दल त्यांनी एक छान पोवाडा सादर केला. बॅकग्राऊंडला पोवाडा चालू होता. ते त्यांनी छान काम चालू केलं होतं. आणि टीम एफर्ट अतिशय चांगला होता त्याच्यात. सगळ्या मुलांनी पार्टिसिपेट करून त्याच्यात नॅरेशन केलं होतं. या गोष्टीचं खूप छान वाटलं, अभिमान वाटला. आणि प्रतापगडाचे अनेक किल्ले होते मी सांगितलं तसं, त्यामुळे कठीण होतं कुठला प्रतापगड निवडायचा. अनेक प्रतापगड निवडताना अनेक लोकांनी बॅकग्राऊंड म्युझिकला लावलं होतं प्रतापगड म्हणजे अफजल खानाचा वध. आणि खरी गोष्ट आहे की अफजल खानाचा वध झाला प्रतापगडावर, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. परंतु प्रतापगडावर स्वतः एक जो पोवाडा होता की प्रतापगडाची महती सांगणारा, त्या पोवाड्याने जास्त लक्ष वेधून घेतलं. प्रतापगडाचं महत्व काय हे या मुलांनी सुंदर सांगितलं. 3रा क्रमांक ह्या मुलांचा अल्बेनीच्या मराठीमधला.
शाळेतले कोणते विद्यार्थी आहेत का आता? जर अमोल सर आहेत, तुम्ही लास्ट इयर हो. पण मला वाटतं किल्ला बनवताना महाराज ठेवण्याचं काम केलेलं होतं तिथे सगळ्या मुलांच्या संगतीने. म्हणजे ज्यावेळी तो किल्ल्यांवरती तुम्ही महाराजांचं चित्र ठेवलं, तर अक्षरशः ऍक्च्युली बघताना, व्हिडिओ बघताना काटा येतो, की अरे काय अशी युती आहे एवढ्या सगळ्या मुलांना घेऊन करणं. आणि तुम्ही घडवलेले हे सगळे मावळे तुमचे, तर त्यातले कोणी असतील तर प्लीज तुम्ही हात वरती करायला सांगा, म्हणजे मी हो, त्यांना आमच्याकडे आहे लाइक पद्मा गोरे नावानी आहे आणि सॉरी प्राजक्ता गोरे, ऋता नेरुळकर आणि मनाली बापट हे ऑनलाईन आहेत अवेलेबल. व्हिडिओ ऑन करता का? म्हणजे मी पिंग करेल. पूर्वम पण आहे, नीती पठारे आहेत. त्यांनी हँड्स अप केलाय. हँड तुम्ही रेज सगळ्यांनी केला. हा, हां, मी करतेय त्यांना. थँक्यू. अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. अजून कोणी राहिलंय का? नीती पण आहे. कसं वाटलं तुम्हाला किल्ला बनवताना? मजा आली का बाळांनो? हो, खूप मजा आली. व्हेरी गुड. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट काय वाटला तुम्हाला हे करताना, किल्ला बनवताना? माती टाकायला. माती माती. टाकली. हो, मज्जा आली ना, गंमत. मातीपेक्षा आम्ही एक क्विज ठेवला होता, की प्रतापगडांवरती क्विज मुलांना विचारला आम्ही. आणि आमच्याकडे लिटरली म्हणजे तुम्ही मनस्वी बघताय, ती 5 वर्षाची आहे. माझी मुलगी पण 5 वर्षाची आहे. तर 5 वर्षापासनं 14 वर्षापर्यंतचे मुलं आमच्याकडे होते. आणि सगळ्यांनी क्विजमध्ये आणि दिवाळीच्या ॲक्टिव्हिटीज ज्या होत्या, की दिवे बनवणे, त्याच्यामध्ये भाग घेतला. आणि किल्ल्याचं पण बरचसं काम त्यांनी केलं. म्हणजे जे मोठे होते सिंडर ब्लॉक्स वगैरे ते आम्ही उचलले, विटा वगैरे. पण मोस्टली काम मुलांनी केलं होतं. आणि खरंच म्हणजे खूप अभिनंदन. आणि तुम्ही मनाली बापटच्या जो बघताय, त्यांनी स्वतः हे केलेलं, म्हणजे तो पोवाडा पण स्वतः गायलेला तो. पण आम्ही अनफॉर्च्युनेटली तो टाकू शकलो नाही, कारण खूप जास्त नॉईज होता, बॅकग्राऊंड नॉईज होता. त्यामुळे आम्हाला म्हणजे ओरिजिनल पोवाडा टाकावा लागला. बट त्यांनी पण पोवाडा म्हटलेला वेदांगनी, आणि खूप छान म्हटलेला. नक्कीच, नक्कीच. तुझा पोवाडा पण रेकॉर्ड करून शेअर कर. आपण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पण दाखवू, की कशा पद्धतीने पोवाडा पण मुलं गाऊ शकतात किंवा Thank कशा you. आणि तुम्ही ह्या सगळ्या मुलांना घडवताय, हेच खूप छान आहे. पालकांचं पण खूप कौतुक आहे आणि शिक्षकांचं पण खूप कौतुक आहे. म्हणजे गेल्या वर्षी पण तेवढ्याच उत्साहाने तुम्ही जॉइन केलं होतं, यावर्षी पण केलं. तर खूप खूप धन्यवाद तुमचे आणि खूप खूप अभिनंदन. पोवाडा मी नक्कीच पाठवतो. नक्की, नक्की. गुड. ऑल द बेस्ट तुम्हाला. ओके. मी Thank you. आता येस, येस. आणि मी बनवा नेक्स्ट टाइम पण तुम्ही बनवा आणि आता जी आपली परीक्षा आहे त्याच्यात पण भाग घ्या. ओके. थँक्यू. थँक्यू. थँक्यू अमल सर. थँक्यू. तर आता वळूया आपण दुसऱ्या क्रमांकाकडे. अं, तसं सांगितलं, अनेक प्रतापगड होते, पण त्यानंतर आपल्याकडे बाकीचे किल्ले सुद्धा जास्त होते. तिथूनच हे झाला की सगळेच प्रतापगड का नाही घ्यायचे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या नंबरासाठी वर्सेस दुसरा. त्यामुळे याच्यात हेच कठीण काम होतं. मी म्हणतो की एक तर किल्ला कुठला आहे हे आपल्या मनातून बाद करायचं, मुलांची वय काय आहे हे बाद करायचं, हे काम खूप महत्वाचं होतं. दुसरा किल्ला जो मला खूप आवडला दुसऱ्या नंबरचा, पुन्हा देर वर मेनी किड्स पार्टिसिपेटिंग, अनकॉम्प्लिकेटेड मटेरियल त्या लोकांनी खूप वापरलं. की जसं तो बेस तयार केला, तो बॉक्स पासून तयार केला, आणि तो किल्ला पाहतानाच वाटलं की ह्या किल्ल्याबद्दल अमुक एक गोष्टी असायला हव्यात याच्यात. मी त्यांचं प्रेझेंटेशन पाहत होतो तेव्हाच वाटायचं की अमुक एक गोष्टी असल्या तर ह्या किल्ल्याला मी जास्त मार्क देईन. आणि त्याच्या उत्तरार्धात त्या अनेक गोष्टी येऊन गेल्या. फारशी तुमची उत्सुकता न टाळता मी सांगतो की चौथ्या नंबरच्या दुसऱ्या नंबरचं पारितोषिक मिळालं आपल्या मॉर्गनविल मराठी शाळेला. रायगड त्यांनी बनवला. आणि अनिशा आसगावकर, प्रिशा देवगावकर, सावी देवगावकर, आरव इमानदार, स्वरा कुलकर्णी,
आरव नाईक, सोहम पाटील ही मुलं आहेत त्याच्यात. जसं सांगितलं तसं अनेक मुलं त्याच्यात होती. आणि हा किल्ला याचं निवेदन पाहताना एका मुलाने सांगितलं की हा आहे हिरकणी किडा, हिरकणी कडा. आणि त्याच्यानंतर दुसरी माहिती सांगायला सुरुवात केली. मी म्हटलं की मनात विचार करत होतो की हिरकणीची गोष्ट जर कोणीतरी सांगितली तर किती चांगलं होईल. आणि खरोखरच 2 मिनिटानंतर 2-3 मुलींनी मिळून हिरकणीची गोष्ट सांगितली. अतिशय सुंदर. तेव्हाच मी म्हटलं ह्या किल्ल्याला नक्कीच जास्त मार्क मिळणार. मला ते प्रेझेंटेशन त्यांचं खूप आवडलं. अतिशय सुंदर माहिती दिली त्या मुलांनी की आपलं मगाशी मी म्हटलं असं की जिंजी किल्ल्याची स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स, तसा रायगड. माझ्या मनात प्रश्नच आला की ह्या मुलाने जर सांगितलं की रायगड ही राजधानी का झाली तर ह्या मुलांना माझ्याकडनं जास्त मार्क मिळाला. आणि तसंच झालं की ह्या मुलांनी रायगडची खूप माहिती सांगितली की रायगड हीच राजधानी का निवडली. रायगडावरनं सगळे गड दिसत होते आणि रायगडावरनं त्यांनी डोळ्यासमोर आणलं जॉग्राफिकली की ह्या दिशेला पाहिलं. आणि त्या मुलांनी मराठी दिशांची नावं आणि इंग्लिश दिशांची नावं सांगितली की या दिशेला पाहिलं तर हा गड दिसतो, या दिशेला पाहिलं तर हा गड दिसतो. आणि महाराजांना रायगडावरनं संपूर्ण राज्यावर नजर ठेवता यायची म्हणून रायगडाची निवड झाली राजधानी म्हणून. आणि यामुळे रायगड दुसऱ्या क्रमांकावर आला. कुठली मुलं आहेत का याच्यावर? रायगड ज्यांनी बनवला आहे त्यातले मला फक्त मॉर्गन विल. आनंद हात वरती करता का, म्हणजे मला समजेल की कोण आहे. नाही म्हणजे ह्याच्यावरती स्क्रीनवरती हात वरती करता म्हणजे मला ते पिंग करता येईल तुम्हाला, कारण भरपूर जण आहेत तर इट विल बी इझी. येस, अजून कोणी आहे तुमच्या ग्रुपमधलं? आणि सगळ्यात छान म्हणजे तुम्ही इतक्या छान पद्धतीने ड्रेसअप केलं होतं ना. प्रत्येकाने साडी घातलेलं आहे, मावळ्यासारखे तयार झाले होत्या. थंडीमध्ये बाहेर जाऊन ती माती खुरप्यानी काढत होता. खूप सुंदर पद्धतीने त्यांनी तयारी केली. आणि शेवटी जे पाठीमागे जे पताका आहेत त्या पण मला वाटतं त्या हँडमेड होत्या. असं काही हे नव्हतं, म्हणजे पालकांनी पण त्यांना बनवण्याला मदत केली असेल. जे पण काही तुम्ही बनवलं साहित्य खूपच सुंदर, खूप छान प्रेझेंटेशन होतं. अजून कोणी आहे तुमच्या ग्रुपमधले ज्यांना आपण पिक करू शकता? हात तर दिसत नाहीये. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि असेच किल्ले बनवत राहा आणि खूप छान इन्फॉर्मेशन गोळा करत राहा. ऑल राईट, थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. या. आणि ह्या आपल्या हिरकणी दोघी जणी. अभिनंदन तुमच्या दोघींचं पण. येस, थँक्यू. वेलकम. सुंदर सांगितली हिरकणीची गोष्ट. ओके, तर आता याच्यानंतर ड्रम रोल्स चालू होऊ द्यात, कारण आपण आता येणार आहोत आपल्या प्रथम क्रमांकावर 2025च्या किल्ला स्पर्धेतल्या. आणि प्रथम क्रमांकांचं मला सगळ्यात जास्त त्यांचं अप्रूप का वाटलं तर प्रत्येक गोष्ट एव्हरीथिंग वॉज मेड फ्रॉम स्क्रॅच. सगळंच ही तटबंदी करायची ती स्क्रॅच पासून केलेली, प्रत्येक गोष्ट त्यातली स्क्रॅच पासून तयार केलेली. आणि सगळ्या सभासदांचं अस्खलित मराठी वापरलेलं इन्फॉर्मेशन, किल्ल्याबद्दल माहिती देताना स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स काय, हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स काय, आपल्याला हिस्टॉरिकल परफॉर्मन्स त्यांचा कळेलच. आणि हा एक तसाच अनोखी किल्ला होता. अनोखी म्हणजे अनकॉमन किल्ला होता, जो फार लोकांनी वापरला नाही, पण हा किल्ला त्यांनी वापरला होता. आणि अगदी माहिती जी दिली ती स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स, हिस्टॉरिक इम्पॉर्टन्स, जॉग्राफिकल इम्पॉर्टन्स, पण त्याच्याबरोबर त्यांनी आणखीन एक वेगळी कल्पना समोर ठेवली की त्याचा कंटेम्पररी इम्पॉर्टन्स काय. की एकच किल्ला जवळजवळ असा आहे की जो युनेस्कोने हिस्टॉरिकल इम्पॉर्टंट किल्ला म्हणून घोषित केला आहे.
हल्लीच्याच काळी. आणि तो किल्ला ऑफकोर्स शिवनेरीचा किल्ला की ज्याच्यात छत्रपती महाराजांचा जन्म झाला. कोणाला ओळखता येईल शिवनेरीचा किल्ला कोणी केला होता त्यातल्या सभासदांना ओळखता येईल? आपला नंबर पहिला आलाय ते. तर त्यांची मुलांची सगळ्यांची नावं होती. आणि खर तर विशेष म्हणजे सगळ्या मुली आहेत. अन्वी आठवले, सई कदम, अनया चौगले, शौर्या चौधरी, रिद्धी कामत, श्रिया रोकडे, अनई वाघ, आणि हे होते सगळे राजांचे शिलेदार, शिवनेरी किल्ला करणारे कोलंबस इंडियाना मराठी शाह. थँक्यू. अभिनंदन तुमच्या सगळ्या मुलींचं. छानपैकी व्हाईट कलरचा कुर्ता, तुमची थीम पण खूप सुंदर होती. जिजामातांचं जे चरित्र सगळं तुम्ही त्यामध्ये मेन्शन केलंय ना, पूर्ण अभ्यासपूर्वक होतं. खरंच खूप छान होता तुमचा किल्ला आणि युनिक होता. म्हणजे क- आजपर्यंतच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिवनेरी कोणीतरी केला आणि त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. दॅट्स हॅट्स ऑफ टू यू. व्हेरी नाईस. थँक्यू. 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 मला सगळ्यात त्याचंच कौतुक वाटलं की त्यांनी जो काही रिसर्च केला त्या किल्ल्यावर. आणि खरोखरच शिवनेरी किल्ला फार कळत नाही आपल्याला. शिवाजी महाराज म्हटले की रायगड लक्षात येतो, सिंहगड लक्षात येतो, प्रतापगड लक्षात येतो. पण या सगळ्यांची सुरुवात कुठे झाली? की स्वराज्याची शपथ कुठे घेतली आणि शिवराजांवर हे संस्कार कुठे झाले? आणि त्यातून सुद्धा युनेस्कोने ह्या किल्ल्याला हिस्टॉरिक इम्पॉर्टन्स आणि नुसतं भारतातच नाही जागतिक हिस्टॉरिक इम्पॉर्टन्स म्हणून या किल्ल्याला घोषित केलंय. ही माहिती बाहेर येणं अतिशय चांगलं आहे. त्याचा सगळ्यात चांगला प्रभाव झाला माझ्यावर सुद्धा किल्ला निवडताना. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स, हॅट्स ऑफ टू यू गर्ल्स. गर्ल पॉवर, राईट? थँक्यू. थँक्यू. नक्कीच. थँक्यू. जय शिवाजी. थँक्यू. जय जय शिवाजी. शिवाजी. जय जय. भवानी. थँक्यू. या सगळ्या मुलींनी हे बघा आता दाखवणारच मी दाखवणार होतो पण पूनमताईंनी दाखवलंच. सगळ्या मुलींचे युनिफॉर्म सुद्धा बघा. छान पांढरे चुडीदार कुर्ता घातलाय, त्याच्यावर भगव्या पिवळ्या अशा ओढण्या घेतल्यात. सुंदर त्यांचा सगळ्यांचा अपिअरन्स होता. आणि माहिती पण खूप सुंदर रित्या त्यांनी प्रेझेंट केली. खूप खूप अभिनंदन. सगळ्या विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांना आम्ही नंबरमध्ये देऊ शकत नाहीये पण त्यांचेही अभिनंदन, कारण हे किल्ले बनवताना तुम्ही खूप काही शिकलात. म्हणजे छोट्या स्क्रॅच पासून टाकाऊपासून टिकाऊ कशी करायची, परत आपले किल्ले का महत्वाचे आहेत, महाराजांची माहिती शिकला, खूप काही तुम्हाला फ्रेंड सर्कल तयार झालं. म्हणूनच ही ग्रुप ऍक्टिव्हिटी होती. आता ज्यावेळी बघितलं आपण 21 मुलांनी सहभाग घेतला होता एका किल्ल्यामध्ये, तर अशा पद्धतीने तुमचं फ्रेंड सर्कल ही किती स्ट्रॉंग बनत चाललंय. तुम्हाला लाईफ लॉंग इट इज हेल्पफुल. सो खूप छान वाटलं तुमचं ते सगळे किल्ले बघताना आणि सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीके काकांचे पण खूप खूप धन्यवाद, कारण खूप टफ रिझल्ट होता. आणि दिवसेंदिवस म्हणजे वर्षानुवर्षे आपण बघतोय तर आपली किल्ला स्पर्धा अजूनच सुरस होत चाललेली आहे. अजून कठीण कठीण काम होतंय परीक्षकांसाठी, पण आपण करत राहू आणि सगळ्यांनी त्याच्यात भाग घ्या. मला वाटतं अनया जॉईन झाली आहे. अभिनंदन अनया, तुझे पण. कॉंग्रॅच्युलेशन एव्हरीवन. थँक्यू. थँक्यू. पूनमताई, अन्वयी पण आहे, अन्वी पण आहे. हात वरती केला तर मला कळेल, कारण भरपूर जण आहेत ना, तर वर खाली दिसत नाही स्क्रीनवरती. म्हणजे तुमच्या चार्ट विंडो मध्ये ऑप्शन असतो हात. हा, एक सेकंद, तुम्हाला मग मी ऍड करू शकते. सगळे आल्या का? हो.
शौर्य, शीतल, अनया, अन्वई गौरवी. आणि माझं नाव आहे पोरीच्या याच्यावरती फक्त त्याच्यामुळे अन्वी आणि अन्वई, शीतल म्हणजे, ओके. आणि अनाया आणि शौर्य. हो, घेतलं मी त्यांना वरती. अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. आणि असे छान छान किल्ले बनवत राहा. प्रसाद सर, तुम्हाला काही सांगावंसं वाटेल ह्यांना, या मुलींना? नक्कीच खूपच छान आणि सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन, सगळ्या पार्टिसिपंट्सचं अभिनंदन. परत एकदा पराग सर, खूप छान. तुमचं पण अनालिसिस तुम्ही छान केलात. आय नो इट्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग हे असे शोधून काढणं. पण तुम्ही ज्या रीतीने समजावून सांगितलं खूपच छान आणि चांगलं वाटतंय मला की शिवनेरीला पहिला क्रमांक मिळाला. महाराजांचा तिथे जन्म झाला. त्या किल्ल्याला पहिलं बक्षीस मिळालंय. दुसरी चांगली गोष्ट आहे की मुलींनी सहभाग घेतलेला आहे 100% गर्ल्स पॉवर. सो खूपच छान वाटतंय ते आणि कौतुक आहे. ह्याच्यातून अजून आपल्याला पुढच्या वर्षी जास्तीत जास्त लोक भाग घेतील, ह्यात काय शंकाच नाही. आणि खूपच चांगला उपक्रम आहे. कीप इट अप. आणि सगळ्यांनी परत एकदा आपण जोरात म्हणूया, शिवाजी महाराज की जय. जय. थँक्यू. परत भेटूया लवकर. सगळ्यांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि असंच शाळेत तुमच्या कदाचित पुढच्या आठवड्यात किंवा उद्या परवा परीक्षा असतील. तुमच्या शाळेच्या मराठी शाळेच्या परीक्षांसाठी पण शुभेच्छा आणि लवकरच भेटूया आपण. थँक्यू. हॅलो पूनम. हॅलो येस. हा, कोणाला हॅलो काही बोलायचंय? या, हा बोलू शकता. आम्ही ओक्लाहोमा मधनं बोलतोय. हा, बोला. थोडा टाइमचा आमचा प्रॉब्लेम झाला. 8:30 आम्हाला वाटलं ओक्लो CST टाइमने जॉईन झालो आम्ही आता. ओके, ओके, ओके. तर आम्हाला काही अपडेट मिळाले नाही असं. आता सगळे रिझल्ट आपले शेअर केलेत आपण सगळ्यांशी. तर ही जी पीपीटी आहे ज्याच्यावरती सगळे विजेत्यांची नावं आणि कोणत्या शाळा आल्या ते आपण शेअर करूच. आणि हा व्हिडिओ मोस्टली रेकॉर्डेड आहे. तर राहुल सरांशी तुम्ही संपर्क साधू शकता जर तुम्हाला त्यातलं काही हवं असेल तर. पण मी साधारण स्क्रोल करतेय स्क्रीनवरती आणि एक छोटासा आढावा घेऊया आपण. तर आज आपल्याला परीक्षक म्हणून जे लाभले होते पीके सर, कानविंदे, सॉरी मी नाव जरा रॉंग घेतलं. प्रत्येक नाटकात त्यांनी काम केलेलं आहे. खूप सारं म्हणजे शिवाजी महाराजांवरती वाचन आहे, अभ्यास आहे. तर त्यांनी अभ्यासपूर्वक आपले किल्ले पाहिले. तर उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे अनय आणि आर्यन घुले यांना. त्यानंतर 5वा क्रमांक आला जिंजी किल्ल्याचा सिटी मराठी शाळा. कॅलेगरी मराठी शाळेचा आलाय 4था क्रमांक. 3रा क्रमांक ॲबिनी महाराष्ट्र मंडल मराठी शाळा. मॉर्गनविल मराठी शाळेचा 2रा आणि पहिला आलेला आहे कोलंबस इंडियाना मराठी शाळा. तर अशा प्रकारे रिझल्ट आत्ताच आपण डिक्लेअर केलेला आहे. सगळ्या विजेते मुलांचे, मुलींचे मनापासून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या ह्याच्यासाठी. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुमच्या शिक्षकांचं आणि पालकांचं पण. तर अशा प्रकारे आपण आता कार्यक्रमाची सांगता करूया. आणि मनापासून धन्यवाद पीके सर तुमचे. आणि असंच आम्हाला नेक्स्ट टाइम छान छान गोष्टी तुम्ही सांगाव्यात प्रत्येक कार्यक्रमात आणि प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. एक दोन शब्द सांगू? नक्की नक्की बोलू दोन शकता. शब्द सांगितले. या. सगळ्या स्पर्धकांचं अभिनंदन, DMMचे आभार ही संधी देण्याबद्दल. मला वाटतं परीक्षक मी काय किंवा इतर कोणी काय पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला थोडी इनसाइड इन्फॉर्मेशन देऊन ठेवतो सगळ्या स्पर्धकांसाठी की परीक्षक म्हणून आम्ही पाहत असतो की मुलांनी किती जास्तीत जास्त सहभाग घेतलाय. की पालकांनी मार्गदर्शन करणं ठीक आहे, परंतु अमुक एक किल्ला होतोय त्याच्यात मुलांचा सहभाग किती आहे याला जास्तीत जास्त मार्क मिळतात. त्यातून सगळ्यात सोप्या मटेरियल पासून गोष्टी केलेल्या आहेत त्याला जास्त मार्क मिळतात. आणि खरोखर किल्ला जो आहे जसा त्याचा जास्तीत जास्त चांगला रेप्लिका कसा करता येईल याला जास्त मार्क मिळतात. आणि इन्फॉर्मेशन, किल्ल्याबद्दलची इन्फॉर्मेशन की नुसतं आपण किल्ला बनवून ही विहीर आहे किंवा ही तटबंदी आहे, हा अमका बुरुज आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन झाली कबूल आहे त्या किल्ल्याबद्दल.
परंतु आणखीन आम्ही परीक्षक इन्फॉर्मेशन बघत असतो की या किल्ल्याचं महत्व काय, शिवाजी महाराजांना महत्व काय वाटलं या किल्ल्याचं, हा किल्ला का, या किल्ल्यासाठी तानाजी सारख्या माणसाने आपला जीव का दिला, याचं महत्व काय होतं, ही सगळी इन्फॉर्मेशन पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही सहभाग घ्या या सगळ्या गोष्टी त्याच्यात लक्षात घ्या की युनिक किल्ले करायचे, शोधून काढायचे. 300च्या वर किल्ले आहेत महाराष्ट्रात, त्यातले किल्ले शोधून काढायचे जेणेकरून आपल्यालाही जास्तीत जास्त माहिती येईल. एवढंच मला सांगायचं. नक्कीच नक्कीच आम्ही नक्कीच मुलांच्या बरोबर पण हे शेअर करू की जेणेकरून त्यांना अजून प्रोत्साहन मिळेल पुढे करताना आणि काय केलं पाहिजे, अजून काही त्याच्यात सुधारणा केली पाहिजे हे पण त्यांना समजेल. नक्कीच. थँक्यू तुमचे. आणि आता मला वाटतं 9:30 पेक्षा जास्त टाइम झालाय. मुलांची शाळा नाहीये उद्या, त्यामुळे आज जरा मुलं शेवटपर्यंत राहिली आहेत. बट इट्स गुड. आता तरी कार्यक्रम छान झाला आणि ह्यानंतर आपला असणारे शिवपारायणाचा कार्यक्रम, त्यानंतर जो ऐतिहासिक पुस्तक वाचून त्याच्यावरती प्रश्न उत्तर देण्याचा कार्यक्रम आहे, त्यात सगळ्या मुलांनी सहभाग घ्यावा. आणि असं बोलून आपण आता या कार्यक्रमाची सांगता करूया. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. शिवाजी.